नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती। आज आम्ही जात आहोत गावाला। संगमेश्वर मध्ये आमचं गाव आहे, तर आज आहे आमची घरची राखण। चला तर मग किती वाजेपर्यंत पोहोचू आपण गावाला? 6 वाजेपर्यंत पोहोचू, 6:30. 6। अच्छा, खूप ऊन आहे, पाऊस कुठे गेला काय माहित। अरे आपण कुठे जातोय? आम्ही निघालोय आमच्या गावी। हो का? गाव कुठे आहे तुमचं? आमचं गाव विग्रवळी देवरू। राखण हा प्रकार तुम्हाला माहीतच असेल, हा कोकणामध्ये आहे। तर कोण कोण ह्या वर्षी राखणीला येणार आहे तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आणि प्रत्येकाने आपापल्या गावाचं नाव सांगा आणि कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता तुम्ही। आयरा झोपली आहे, आतमध्ये गावामध्ये जायचं आहे म्हणून आम्ही म्हटलेलं टायर पण चेक करूया हवा आहे की नाही म्हणून इथे आलोत आम्ही। बघू शकता तुम्ही। हा धामणीमधील पेट्रोल पंप आहे, त्याच्या शेजारीच इथे टायर मधील हवा चेक केली जाते। ते काका पण खूप कंटाळले होते, काय माहित नाही, खूप चिडचिड पण करत होते। टायरची हवा चेक करून झाल्यावर तिथेच जवळ असलेल्या एक चायच्या टपरीवर आम्ही थांबलो। आम्ही इथे आलोय धामणीमध्ये, इथे कॉफी पिऊया आपण गरम गरम। आहे इथे कॉफी। चला घेऊन येऊ का? गरम गरम कॉफी आलेली आहे, कशी घेऊ मी आता? आयरा झोपली आहे। थँक्यू। ही वाली कॉफी नाही आहे, विचार करते। मग ही कोणती आहे? ही मशीन वाली कॉफी। अच्छा, मशीन वाली कॉफी। राखण ही संध्याकाळची असते म्हणून आम्ही थोड्या उशिरानेच निघालो, 4-5 वाजलेत आता। बघू आता किती वाजतात पोचायला। हळूहळू जातोय कारण आमच्या बरोबर आयरा पण आहे म्हणून। काय दिसतोय तुला? मौसम? अच्छा, अजून काय दिसतंय तुला? कोणाचं? रेल्वे स्टेशन आहे इथून वरती। लोकांना मुंबईवरून संगमेश्वरला यायला 150 रुपये देतात, पण संगमेश्वर रोड पासून त्यांच्या गावाकडे जायला रिक्षावाले 500-1000 घेतात। त्यांना किती महाग पडत असेल येणं इकडचं? कमेंट करून जरा योग्य आहे की नाही। इथून माझ्या मावशीचं गाव आहे आतमध्ये, कारभाटलं म्हणून, कसब्याच्या पुढे आहे। कसबा तुम्हाला माहितच असेल, संभाजी महाराजांना इथे पकडलं गेलं होतं। इथे माझी मावशी पण आहे, घोरपड्यांना दिलेली आहे। तर आम्ही लहानपणी खूप वेळा तिथे जायचो सुट्टीच्या टायमाला। तुम्ही पण गेलात ना कारभाटला? किती वेळ गेलात तुम्ही? घोरपड्यांना का बनविलेली घोरपडे सांगा तुझा इतिहास। घोरपड्यांचा इतिहास खूप मोठा आहे, ते तुम्हाला पण माहित नाहीये। तिथे संभाजी महाराजांना पकडलं गेलंय, तिथे मंदिर पण आहे ज्या मंदिरात त्यांना पकडलंय। तुम्ही बघितलंय का ते मंदिर? नाही। कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? पाठोपाठ गाडी आहे। मी तिथे आलोय। रस्ताच नाही आहे, तिथनं जायचंय आपल्याला। अच्छा, वडापाव होता कुठे मिळतो? हा जुना ब्रिज आहे संगमेश्वरचा, आणि त्यांनी 2 ब्रिज केलेत वरती, त्यामुळे काहीच कळत नाही। आम्ही फिरून पुन्हा आलो इकडून। वडापाव कुठे मिळतो? वडापाव
नको. राहू देत आता, चला चल ना पटकन घेतो ना. नको, राहू देत. कुठे भेटेल चांगला मग वडा? तेच माहित नाही यांना. हा मग इथे आहे टपरीवर इथे वडा. वास तर खूप चांगला येतोय. फेमस आहे तो. रील पण आली. हा, चटणी काय आणली तुझ्यासाठी मागून घेतली. हाताला लागली आहे बघ, नाही तर डोळ्याला लागेल चुकून. खूप काळपट चटणी आहे यांची ना, लालसर नाहीये. संगमेश्वरचा फेमस वडापाव. वडा छोटा आहे. मस्त वाटतं. हे तर ना तिकडचं देऊळ खूप मस्त वाटतं. टेबल लँड आहे ना सगळं. देवरुख ग्रामपंचायत मुचरी मध्ये तुमचे स्वागत आहे. मुचरी आमचं गाव नाही आहे, पण मुचरी मधून जावं लागतं आमच्या गावाला जायला. सगळीकडे हिरवळ आहे बघ. लोकांनी शेती पण पेरून ठेवलंय नांगरून, फक्त पावसाची वाट बघते. बळीराजा संध्याकाळचं असं बाहेर फिरायला सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर. संध्याकाळचं गावचं वातावरण खूपच सुंदर असतं. जांभळं, करवंद, सगळे रम्य कोकण. हो, कोकण आहेच मुळात आपला असा. गप्पा मारता मारता कधी गावच्या सीमेवर येऊन पोचलो कळालंच नाही. संध्याकाळ झालीच होती. बघा आता पुढे काय होतंय. लवकरच आपण सुधारणा करायला सांगूया. गावची प्रगती हे बाहेरूनच बघायची की ते नावच दिसत नाहीये. पहिली गोष्ट, इथे कोणतं गाव आहे का? विग्रवली. विग्रवलीमध्ये पहिल्यांदाच काकांचं दर्शन झालेलं आहे. आपण आता गावात खूप छोटा रस्ता इथे. तुमच्या गावाचं नाव पण नाहीये बाहेर रस्त्यावर. काय सनसेट आहे इथे बसून मस्त. हो, ऍक्च्युली खूप चांगलं आहे, बघू शकता. आंबा पडलाय. आंबा पडले कुठला आहे? कुठले असणार ते आंबे? काय आहे? आंबा नाही, हे ते फळ आहे. काय ते काय बोलतात ह्या फळाला? काय बोलतात तुम्ही सांगा, ह्या फळाला काय बोलतात? आलेलो आहे आम्ही आमच्या गावाला, गावच्या घराला. आता बसले बाहेर. चॉकलेट दे ना. अरे आपण आलो आहे. उठा आता, उठा 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 उठा. सावकाश सावकाश. चला चला चला, उठा उठा उठा. जायचं ना? जायचंय ना? चला चल चल. जा बाबाकडे. आयरा उठल्यानंतर पटापट गाडीतलं सामान काढायची सुरुवात केलेली. कारण देवाला पण खूप सामान आणलं होतं. हार आणले होते, नारळ आणले होते, ते पटकन काढले. चहा मला, मी चहा नाही घेत. भूक लागली आयरा. ह्या आहेत आमच्या गावच्या काकी आणि ही आहे त्यांची नात राधा. 4 वर्षाची आहे, शाळेत पण जाते. चॉकलेट खूप खाते, पण ती ब्रश करत नाही. त्यामुळे तिचे दात खूप खराब झाले आहेत आतून. त्यामुळे तिला आता तो खूप त्रास पण होतोय. लहान मुलांनी ब्रश करणं किती गरजेचं आहे हे आमच्या पूजावहिनी सांगत होत्या एका अनुभवावरून. बघा तुम्ही पण ऐका आणि सगळ्यांना शेअर करा. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचे सगळे दात किडले. तो खूप चॉकलेट खायचा, खूप चॉकलेट. आपला वियान सरिता मावशीचा, त्याला एनेस्थेशिया दिला मामा आणि 8 दातांचे रूट कॅनल केले. किती रिस्की आहे ते. पूर्ण बेशुद्ध करून रूट कॅनल केलं, नाही तर तो नाचायचा काय हात लावायला गेला की. बघा असं नाहीये, लहान मुलं चॉकलेट खातात, खाल्ल्यावरती आपण साफ करायला. आम्हाला वेळच नाही ना कुठे काय. बापरे, मेरे बाबू को हाला दिया। कहाँ कहाँ से आते ये लोग? पता नहीं ये नहीं। आता बाबाला आउट करायचं.
हा आहे विहान. त्याला गाडी चालवायची होती. तो लहान आहे तरीसुद्धा काकाजवळ तो हट्ट करत होता. बाहेर सगळं खेळ चालू होता तोपर्यंत आतमध्ये राखणीची तयारी चालू होती. चला तर मग आपण राखणीची तयारी बघूया. पाण्या कशासाठी लागतात? ते आता ती बाहेर काढायला लागतात ना. आता उघड्यातून काढतील पाणी. ह्याच्यात ना ह्याच्यावर ना पिंजर ठेवतं बाकीचं तयार केले. पिंजर ठेवायचा याच्यावरती. हा पिंजर आहे ना ती एका पाण्यावर ठेव. हा चालेल. बरोबर आहे. हो बरोबर आहे. हे आमचं मूळ घर आहे. त्याचा हा देवार आहे. आज राखणानिमित्त सगळे एकत्र जमले आहेत. ह्याची तयारी झाली आहे बघू शकता तुम्ही. आंब्याची पानं आहेत त्याच्यावर हळदी कुंकू टाकलेलं आहे. कोण आहे? कोको आहे. पकडल. डर लगता है आपको? कोको से देवाची जी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे, जे काही त्याचं देणं मागणं आहे ते इथे दिले जात आहे. माझ्या आज्या करायच्या पाट्यावरती. आमच्याकडे असं गोळ्यात खळ्यात पाटावर ठेवलेला असायचा. उघड्यावरती वाटायला जरा मजा आहे. मी ना सवय झाली आहे तुम्हाला. सरिताच किचनची मी पुरणपोळी करते. तिने ना इतकं सुंदर सांगितलेलं आहे पुरण झालंय की नाही कसं बघायचं, मध्ये चमचा असा उभा ठेवायचा वगैरे. आम्ही पण तिकडे आमच्याकडे जास्त करायचे. मी लग्नाच्या आधी काही पत्रे गेलेली आहेत. पण आहे ना मला पुरणपोळी खूप आवडायची. पण माझी मम्मी गरम गरम पुरणपोळ्या करून वाढायची. आता तू सगळं सोडलंस ना, पुरणपोळी करायचं हे करायचं. वडे बनवता बनवता मस्त गप्पा चालू होत्या. तेवढ्यात जेवण वाढायची सुरुवात केलेली, कारण उशीर पण झाला होता खूप. हल्ली गाव म्हणजे पाळायचं कमी झालं ना रे प्रमाण. जेवण झाल्यावर आम्ही देखील घरात जायला निघालो, कारण रात्र खूप झाली होती. तर अशी होती आमच्या घरची राखण. तर तुमच्या घरची आणि गावची राखण कशी असते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. अगदी परंपरेपासून चालत आलेली राखण दिली जाते. प्रत्येकाची वेगवेगळी परंपरा आहे, ती वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.